नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर आज होमगार्ड भरतीचा दुसरा दिवस होता। तर 22 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्यामुळे मुलांना या ठिकाणी बाहेर झाले मुलं, तर कोणकोणत्या तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवत आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुका नाही करायच्या, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 22 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाला आणि ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मुलांनी डॉक्युमेंट नेले नाही तर काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायची नाही आहे। तर 22 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे, किती वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर पहिला इव्हेंट या ठिकाणी कोणता होता आणि 1600 मीटर रनिंगला मुलांना किती मार्क्स पडत आहे, गोळाफेकमध्ये किती मार्क्स पडत आहे मुलांना, टोटल मार्क्स किती पडत आहे या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये। तर 22 ऑगस्टला भरती कशा प्रकारे झाल्या, भरतीचा दुसरा दिवस होता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महान नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली चूक मुलं या ठिकाणी करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे। तर भरपूर मुलं या ठिकाणी एक वाट पाहत आहे की बा आपल्याला मेसेज येणार आहे किंवा मग आपल्याला या ठिकाणी कॉल वगैरे येणार आहे की ग्राउंडवर या म्हणून, ठीक आहे। तर ह्या चुका तुम्ही करू नका, कारण की भरपूर मुलांचा ग्राउंड या ठिकाणी गेलेला आहे। तर होमगार्ड भरतीचं कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, अर्ज क्रमांकानुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, जवळपास 19-20 जिल्ह्यामध्ये ग्राउंड या ठिकाणी चालू आहे। एका दिवशी 1000 2,000 3,000 मुलं या ठिकाणी बोलावल्या जात आहे। तर या ठिकाणी जो तुमचा अर्ज क्रमांक आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आणि तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलांचे एकच कॉमेंट होते की हॉल तिकीट कधी येणार आहे। तर हॉल तिकीटची तुम्ही वाट बघू नका, हॉल तिकीट नसते होमगार्ड भरतीला। तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला होता तर तो फॉर्म तुम्ही सायबर कॅफेमधून एक प्रिंट काढून घ्या आणि डायरेक्ट तुमचं ज्या ठिकाणी ग्राउंड आहे तिथं तुम्ही चालले जा, त्या प्रिंटला फोटो वगैरे तुम्ही चिपका, ठीक आहे, आणि डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी तुम्ही चालले जा, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कारण की भरपूर मुलं ह्या चुका करत आहे। भरपूर मुलं एक वाट पाहतात की आपल्याला मेसेज येणार आहे की बा या ठिकाणी ग्राउंडला जायचं आहे, त्याचबरोबर कॉल वगैरे येणार आहे तेव्हाच आपण जाऊ। तर ह्या कारणानं भरपूर मुलं या ठिकाणी ग्राउंडवर येत नाही आहे, भरपूर मुलं या ठिकाणी गैरहजर या ठिकाणी राहत आहे, ठीक आहे। तर ह्या चुका तुम्हाला करायचे नाही, ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। आणि दुसरे चुका मुलं या ठिकाणी करत आहे की ज्या मुलांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तर त्यांचा त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, ठीक आहे। कारण की त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यातलेच मुलं फॉर्म भरू शकता, बाहेरचे मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर ज्या विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातले विद्यार्थी जर ग्राउंड द्यायला येत असेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट जे मुलं ओरिजिनल डॉक्युमेंट नेत नाही आहे, झेरॉक्स नेत नाही आहे, त्याचबरोबर होमगार्डचा फॉर्म वगैरे नेत आहेत ते मुलं सुद्धा या ठिकाणी बाहेर होत आहे। तर होमगार्डची भरती आज कशा प्रकारे झाली ते तुम्हाला सांगून देतो। सकाळी 5 ते सकाळी 10 साडेदहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतल्या जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर सकाळी तुम्ही 5 वाजता सकाळी 5 वाजता जरी गेले, रांगेमध्ये लागले तरी सुद्धा तुम्हाला ग्राउंडच्या अंदर ते घेणार आहे। सकाळी 5 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेते तर सकाळी 10 वाजेपर्यंत ते घेते, ठीक आहे। तर सर्वात अगोदर ते मुलांना ग्राउंडच्या अंदर घेता आणि त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पहिली प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, ठीक आहे। तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे सकाळी 5 वाजता तर तुमचं लवकर त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। जेवढे लेट तुम्ही लागणार आहे तेवढे लेट तुमचं ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। आणि फास्टमध्ये प्रोसेस आहे होमगार्ड भरतीची। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना घेतलं जातं आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस फक्त ते आधार कार्ड वगैरे वरतं ठेवायचं आणि होमगार्ड भरतीचा आपला फॉर्म आपल्याला वरतं ठेवायचा आहे, ठीक आहे। आधार कार्ड आणि होमगार्डचा फॉर्म आणि बाकी ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ठेवायचे। तर तुम्हाला सर्वात अगोदर गेटच्या अंदर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होतं, कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे। तर कागदपत्र कोणकोणते लागत आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुम्हाला एक तिथं आधार कार्ड त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे ओरिजिनल। त्याचबरोबर तुम्हाला शाळा सोडला तर दाखला न्यावा लागणार आहे, शाळा सोडला तर दाखला नसेल तर तुम्ही बोनाफाईड ना कॉलेजमध्ये टीसी वगैरे असेल तर 10वीचं मार्कशीट तुम्हाला न्यायचं आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आणि
तुमचं ग्रॅज्युएशन जर झाले असेल तर ग्रॅज्युएशनचे सगळ्या मार्कशीट आहे, त्याचबरोबर सर्व तुम्ही या ठिकाणी मार्कशीट आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पदवीधर उच्च पदवीधर उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी मागील 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचं, आणि नसलं तर समजा तुमच्याजवळ तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जा, नसेल तुमच्याजवळ तर हे ठीक आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, तर एवढे तुम्हाला कागदपत्र न्यायचे। त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक अर्थ पडताळणी जर असाल, म्हणजे तुमचं ITI झालं असेल, NCC झालं असेल तर ते प्रमाणपत्र तुम्ही न्या, तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर ते न्या, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। खेळाडू जिल्हा स्तर असाल, प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे तुम्ही सर्टिफिकेट न्या, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर ते न्या, त्याचा तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट न्या, त्यांचे बोनस मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर ते सर्टिफिकेट न्या, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। जड वाहन चालक परवाना असेल तर ते सर्टिफिकेट न्या, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र न्या, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर एवढे तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे, ठीक आहे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर प्रत्येकाचे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्या, कारण की एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी न्या। ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा तुम्ही न्या, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले ते, ठीक आहे। तर हे सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हाईट वगैरे ते घेत आहे, हाईट झाल्यानंतर छाती वगैरे घेत आहे, छातीनंतर वजन वगैरे घेत आहे, ठीक आहे। वजन आपलं या ठिकाणी 50 किलोच्या वरतं या ठिकाणी असलं पाहिजे। तर एवढं त्या ठिकाणी मोजमाप झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन मुलांना बसून ठेवलं जातं, आणि जे विद्यार्थी जेवढा लेट आला त्यांचं ग्राउंड तेवढा लेट या ठिकाणी होत आहे। तर सर्वात अगोदर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग घेत आहे। तर 1600 मीटर रनिंगला 100 मुले ते सोडत आहे, एका टाईमला 100 मुले ते सोडत आहे, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकाने करायचे आहे, तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता 1600 मीटर रनिंग होत आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला पहिली चूक नाही करायची की तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरून नाही धावायचा, जो 400 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही आहे। तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा, जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता 1600 मीटर रनिंग तेवढं तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो अंतर कमी होणार आहे, आणि तेवढे जास्त तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। तर ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी तुम्ही थांबू नका, कारण की आपण जर मागं पाहिलं तर मुलं थांबले राहते, आपल्याला सुद्धा वाटतं की आपण थांबा। तर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी थांबू नका 4 राऊंड होईपर्यंत, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी होतं गोळाफेक। तर गोळाफेकसाठी सुद्धा जवळपास 3 चान्स त्या ठिकाणी दिले जात आहे। तर गोळाफेकमध्ये सुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीने मार्क्स पडत आहे, म्हणजे 8 झालं, 9 झालं, 10 झालं अशा प्रकारे, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंगमध्ये खूप कमी मुलांना मार्क्स या ठिकाणी पडत आहे। तर 1600 मीटर रनिंगवर तुम्ही जास्त फोकस करा, कारण की 1600 मीटर रनिंगवर मध्ये भरपूर मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, ठीक आहे। तर मुलांना जे मार्क्स पडत आहे 1600 मीटर रनिंगमध्ये तर पहा 14 झालं, 12 झालं, 10 झालं अशा प्रकारे मार्क्स मुलांना पडत आहे। त्याचबरोबर 10 झालं, 12 झालं, 8 झालं, 14 झालं, 16 झालं, म्हणजे चांगले मार्क्स या ठिकाणी 1600 मीटर रनिंगमध्ये मुलांना पडत आहे। आणि गोळाफेकमध्ये सुद्धा 10 झालं, 5 झालं, 9 झालं, 10 झालं, 8 झालं, 6 झालं, 7 झालं, 8 झालं, 10 झालं अशा प्रकारे मुलांना गोळाफेकमध्ये सुद्धा मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रोसेस होमगार्ड भरतीची सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे भरती झाली 22 ऑगस्टला। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। होमगार्ड भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।